करतो। आज जन्मशताब्दी वर्षाची 1 जुलै आहे। 100 वर्ष पूर्ण झाले आणि येणारं वर्ष आपण जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करावं असं सर्व संचालक मंडळ आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता। त्याला अनुसरून आपण वर्षभराचे कार्यक्रम राबवलेले आहे। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले माझे सहकारी आणि जे म्हणजे एका वेळाने सांगितलं, आता सरांना अनुभव येत असेल की जेव्हा सर्वांचे कामाचे तास संपतात तेव्हा आमचे कामाचे तास सुरू होतात। तुम्ही सर्व 6-6:30ला गेल्यानंतर मग आमचं काम सुरू होतं। असे माझे सहकारी संस्थेचे सहसचिव रबानी देशमुख, योगायोगाने आज त्यांचा वाढदिवस आहे। मी त्यांना वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करतो, परमेश्वराला प्रार्थना करतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य दो आणि सर्व स्वप्न पूर्ण करण्याची आम्हाला सर्व शक्तिमान परमेश्वर शक्ती देव। आमच्या भगिनी ज्येष्ठ संचालिका मातृतुल्य अज्जन फातमाबी अब्दुल रशीद पटेल, आमच्या दुसऱ्या भगिनी आणि संचालिका परवीनताई रबानी देशमुख, आमचे संचालक आणि ज्यांनी आपले उपाध्यक्ष प्राध्यापक कयूम देशमुख, प्राध्यापक कयूम पटेल सर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून भुसावळचे दोन्ही युनिट हज्जन शकील अबी अब्दुल वहीद देशपांडे कॉन्व्हेंट आणि आर्ट्स सायन्स कॉमर्स ज्युनियर कॉलेज आणि किफायत बिन नजीर अहमद पटेल CBSE पॅटर्नचं इंग्लिश मीडियम स्कूल आणि आर्ट्स सायन्स कॉमर्स ज्युनियर कॉलेज आणि इन्शाअल्लाह मला वाटते येत्या वर्षामध्ये सर तिथे सुद्धा आपलं सिनियर कॉलेज आणि तेही मुलींचं SNDT महाविद्यालयाच्या अंतर्गतचं सिनियर कॉलेज येणाऱ्या वर्षामध्ये, या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण तिथं निश्चित सुरू करू। त्याच पद्धतीनं तिथे कार्यरत असलेले आमचे संचालक हाजी अब्दुल वहीद देशपांडे, योगायोगाने कालच त्यांची सेवा वयोमानासाठी सेवानिवृत्त झाले, परंतु आमच्या क्षेत्रामध्ये कोणाला सेवा म्हणजे निवृत्ती नाही आहे। जोपर्यंत परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत आपण या समाजासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे। त्या पद्धतीनं ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परत अधिक जोमानं काम करतील अशी मला आशा आहे। त्याचबरोबर आमचे मोठे बंधू आदरणीय डॉक्टर सादिक गोपमे पटेल, माजी अधिष्ठाता आणि महाराष्ट्र राज्याचे एकमेव राज्यातील प्रोफेसर एमेरिटस यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहे। माजी प्रधान सचिव आणि बांठी आयोगाचे तज्ज्ञ सदस्य HB पटेल साहेब यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत। संपूर्ण परिवार जो आहे त्या परिवाराचंच आपण एक घटक आहात। संस्थेतील प्राध्यापक असतील, कर्मचारी असतील, शिक्षक कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, एक आपलं कुटुंब आहे आणि हे कौटुंबिक नातं आहे। म्हणून आपण बघितलं असेल की ज्यांचे आपले कौटुंबिक नाते आहे त्यांनाच आपण बोलवलेलं आहे। मंचावर विराजमान आमचे मोठे बंधू हरिभाऊजी उगले, ज्यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असते, ज्यांच्यासोबत आमचे 3 पिढ्यांचे संबंध आहे। म्हणजे आज माझे आजोबा शिक्षक होते आणि सोपान भाऊंचे वडील पांडव गुरुजी त्या काळात त्यांचे विद्यार्थी होते। नंतर पांडव गुरुजींनी माझ्या वडिलांच्या सोबत शिक्षक म्हणून सहकारी म्हणून काम केलं। सोपान भाऊ आता आमच्या सोबत आहेत, त्यांची पुढची पिढी आमच्या सोबत आहे। तर असे हे सोपान भाऊ पांडव आमचे परिवाराचे घटक। आमच्या पडशी येथील माझे मामे भाऊ विठ्ठलसिंग चव्हाण, दरबारसिंग जाधव, आमच्या करणवाडीचे प्रतिष्ठित नागरिक युवराज सिंग जाधव भाऊ, पडशीचे उपसरपंच निलेश भाऊ भोपडे यांचे आमचे 3 पिढ्याचे संबंध, बिवसा नाबा, नारायण भाऊ, हरिभाऊ, आता ही पिढी। तर असं म्हणजे आम्हाला वाटत नाही, या परिसरात आलो की असं वाटतं की हे आमचं घर आहे। भोपळे काका, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शत्रुघ्न जाधव सर,
आमच्या परिवाराचे सदस्य आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद इंगळे सर, हज्जन जैतूनबी बॉम्बे पटेल कन्ना वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद शोएब सर, बॉम्बे सिराजुद्दीन पटेल विद्यालय पिंपळगाव काळेचे मुख्याध्यापक अजित तडवी सर, सिराजुद्दीन बॉम्बे पटेल विद्यालय वडगावकरचे मुख्याध्यापक संजय राजेंद्रेकर सर, बॉम्बे सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अंधुरेच्या मुख्याध्यापिका पल्लवी साबे मॅडम, स्वर्गीय सुमनताई बाळकृष्ण वासनिक अनुसूचित जाती आश्रमशाळा वडगावकरच्या मुख्याध्यापिका सौभाग्य दांडे मॅडम, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती उर्दू हायस्कूल सायन्सबर्गच्या मुख्याध्यापिका शबाना बी मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, वेळ बळाच झालेला आहे, परंतु काही करायचं असेल तर काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मला असं वाटतं की तुम्ही जे हे 3 तास दिले, या 3 तास तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतात. सर आपण ठरवलं ते 3 तास आपल्या आयुष्याची दिशा बदलवू शकतात. आणि हे दिशा बदलवण्याचं काम आहे की आपण वैचारिक क्रांती करायला पाहिजे. आणि वैचारिक क्रांती काय करायला पाहिजे, तर वैचारिक क्रांती आहे की हे सर्व आहे, स्पर्धेचं युग आहे, लोक आहे, एकीकडे गर्भ श्रीमंत लोक आहे, एकीकडे करोडपती लखपती लोक आहे जे आपल्या मुलांना पुण्याला मुंबईला इकडे तिकडे विदेशामध्ये शिकायला पाठवतात, एकीकडे आपण सामान्य लोक आहे की ज्यांचे आईवडील 80% लोकांचे आईवडील शेती करतात, शेतीमालाला भाव नाही आहे, सर्व गोष्टींचे खताचे भाव वाढून राहिले, मजुरीचे भाव वाढून राहिले, फर्टिलायझरचे भाव वाढून राहिले, पेट्रोलचे भाव वाढून राहिले, डिझेलचे भाव वाढून राहिले. ज्या आपल्या गोष्टी आहे, कारण आपण ट्रॅक्टर चालवायचं तर डिझेल टाकायला लागेल, डिझेलचे भाव वाढले तर आपण कसं करू शकू. तर या सर्व अडचणी असताना सुद्धाही आपले आईवडील आपल्याला इथं शिक्षणासाठी पाठवतात असतात आणि एक स्वप्न बघत असतात की माझा मुलगा इथे जाईल, माझी मुलगी इथे जाईल, ती शिकेल, उद्या ती अधिकारी बनेल, डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, एक चांगली नागरिक बनेल आणि भविष्यामध्ये माझे दिवस पालटतील, मला काहीतरी जे आयुष्यामध्ये मला जे बनता नाही आलं ते माझे मुलं बनतील. आणि हे जे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे, स्वप्न पूर्ण करण्याचा आज तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वर्गीय बॉम्बे सिराजुद्दीन पटेल यांची जयंती साजरी करत आहोत. जयंतीच्या उपलक्षांमध्ये 100 वर्ष झाल्यामुळे आपण चट्टोचर महोत्सव साजरा करत आहोत. परंतु माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की या वर्षभराच्या कार्यक्रमामधून इथं उपस्थित असलेल्या आणि या परिसरातील प्रत्येक माणसाला फायदा झाला पाहिजे, तर हे जयंती साजरी करण्याचं काही औचित्य राहील. आपण आपल्या बॉटनी विभागामध्ये आम्ही एक प्रयोग करत आहोत. भाऊंना मी दिलं ते औषध की शेतीसाठी जे आपण जे औषधी वापरतो त्यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहे. 1 लिटर 2 लिटरचा डब्बा 2000चा भेटतो. तर आम्ही इथं प्रयोगशाळेमधून म्हणजे लॅब टू लँड प्रयोगशाळेतून आपण जो प्रयोग करू तो प्रयोगाची जी निष्पत्ती निघेल ती आपल्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. तर कमी पैशामध्ये ते औषध बनवून ते परिसरातील शेतकऱ्यांना द्यायचं, जेणेकरून त्यांच्या शेतीची पोच सुधारेल, त्यांना चांगला माल लागेल, त्यांना 2 पैसे अधिक उत्पन्न मिळेल आणि ते आपल्या मुलांच्या स्वप्नामध्ये अजून चांगले पंख लावू शकते. तर हा एक परिसर आहे. तर आपल्याला फक्त चांगलं शिक्षण द्यायचं नाही, विद्यार्थ्यापुरतं मर्यादित नाही राहत आहे. परिसरातील प्रत्येक घटकासाठी, शेतकऱ्यासाठी काम असेल, युवकांना रोजगार कसं देता येईल, काहीतरी कारखानदारी करता येईल का, काहीतरी ज्या स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं आपण काही उपक्रम सुरू करू शकू का, असे अनेक उपक्रम या वर्षभरामध्ये राबवायचे आपल्याला. त्याच्यामध्ये आपले महाविद्यालयही सहभागी होतील, आपल्या संस्था सहभागी होतील. बाबांचं आयुष्य ज्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे सहकारी म्हणून ज्यांनी काम केलं, त्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेण्याचा आपण ठरवलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये जाऊन हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे, गावकऱ्यांमध्ये जाऊन घ्यायचा आहे, सुशिक्षित युवकांसाठी कार्यक्रम घ्यायचे आहे आणि वर्षभर ही बॉम्बे सिराजुद्दीन पटेल जयंतीच्या माध्यमातून आपल्याला सर्व घटकापर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाचं
महत्त्वाच्या सोबतच त्यांचं दैनिक जीवनमान कशा पद्धतीनं उंचावलं जाईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी अनेक नवीन कोर्सेस आपण आणत आहोत. आपण यावर्षी PGDMLTचा कोर्स आणला. BSc नंतर 3 सेमिस्टरचा कोर्स आहे, ज्याला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे आणि तुम्ही अधिकृतपणे पॅथॉलॉजी लॅब चालवू शकता. त्याचसोबत इतर उपक्रम आपण राबवत आहोत. आपल्याकडे MA MCOM MSc झालेलं आहे. आपल्याकडच्या डॉक्टर फराह मॅडम आणि डॉक्टर महेश निष्कर्षकर यांना नुकतंच PhDचे गाईड म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये अजून 2 ते 3 लोकांना PhDचे गाईड म्हणून आपली मान्यता येत आहे. तर हे सर्व जे आहे, या सर्व गोष्टीचा तुम्ही फायदा घेण्याचा संकल्प करायला पाहिजे. अनेक मी नेहमी सांगतो की जर तुम्हाला आता काही खेळामध्ये आता चांगले सर आहे तुमचे, तर आता FIFA वर्ल्ड कप चालू आहे, फुटबॉलचा आहे किंवा हॉकी आहे. या खेळामध्ये जर तुम्ही थोडंसं गांभीर्याने बघितलं तर तुम्हाला माहीत पडेल की अनेक म्हणजे कोणाला असं गोलपोस्ट खाली मिळतो का की या बाबा गोल करा चालले जा, नाही, तर त्याला ते गोल करू देत नाही. तो गोल पोस्टकडे जातो तेव्हा त्याच्यात टांगड करतात, त्याला हॉकी स्टिक मारतात, त्याला धक्का मारतात, त्याला पाडतात, 5-5, 10-10 लोक त्याला घेरतात. पण त्याच्यानंतरही जो सर्वात चांगला उत्कृष्ट खेळाडू असतो तो आपला गोल केल्याशिवाय राहत नाही. तर असंच आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला अनेक लोक टोमणे मारतील, अनेक लोक तुम्हाला डिस्करेज करतील, अनेक लोक तुम्हाला, काही लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील, परंतु काही लोक तुम्हाला भटकवतील. तेव्हा अरे याच्यात काय पडलेलं आहे, डॉक्टर होऊन काय होते, वकील होऊन काय होते, इंजिनियर होऊन काय होते, अशा पद्धतीच्या सांगतील. परंतु तुम्हाला एक सांगतो की फक्त पैशांनी सन्मान नसतो. तहसीलदारांचा जितका पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे दररोज कमवणारे लोक आहे 2 नंबरचे धंदेवाले हो. पण तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, SP आहे. पैशांनी सर्व मोजल्या नाही जात. आणि अभिमानाची गोष्ट आहे की जितका या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त जाधव सरांना पगार आहे. तर खोटा आहे का काय? आणि आपले कित्येक प्राध्यापक आता लाखोच्या घरात आहे, ते मला वाटतं अजून त्याच्यापेक्षा एक 8वा वेतन आयोग लागला की 2 लाख 3 लाख वाले म्हणतात. तर हे सर्व जे अशक्य काहीच नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द लाईफ. अशक्य काहीच नाही. तुम्ही अशक्य शब्द हा बिलकुल आज जाऊन हात फोडून टाकला तुमच्या आयुष्यातून, तरी मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचं 3 तास बसण्याचं सार्थक झालं. काहीच इम्पॉसिबल नाही. अरे मला सांगा की जर ज्या मुलीला जळगाव जिल्ह्यात खानदेशची एक मुलगी आहे जी आता तेही बोलता येत नाही, त्यांना प्रज्ञा चंचू म्हणतात, ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आहे, जी 100% ब्लाइंड आहे, ती आहेच अधिकारी. ज्याला हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, असे लोक आपल्या कर्तृत्वाच्या भरावर पुढे जाऊन राहिले. मला वाटतं आपण इथं बसलेले त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे आपण आभार मानायला पाहिजे. ते आपण बसलेल्यापैकी सर्वांना 2 हात आहे, 2 पाय आहे, चांगलं ऐकू येतं, चांगलं बोलता येतं, आई वडील आपल्याला फी भरून शिकायला पाठवतात, चांगले कपडे देतात. तर हे सर्व आपल्याला असतानाही जर आपण म्हणत असू की हे मला होत नाही, हे जमत नाही, असं करता येत नाही, तर मग आपल्यासारखा मला वाटतं कमनशिबी आपणच आहोत. कारण आपल्याला सर्व मिळालेलं आहे, फक्त थोडंसं त्याचं बदलायचं आहे. अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास खाली आहे. नेहमी तुम्ही जे पॉझिटिव्ह आउटलुकचे लोक आहेत, जे पॉझिटिव्ह विचार करतात, की नेहमी बघायचं की बाबा ठीक आहे, जे मला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं कसं मिळेल. पण कधी कधी आपल्या खालीही बघायला पाहिजे. आज लोकांचं काय झालं की तो मोटरसायकलवर जात असतो, त्याच्या बाजूनी कारवाला गेला की त्याला ईर्ष्या होते की हा कारमध्ये मी मोटरसायकलवर. तर त्यांनी कधी कधी हेही बघायला पाहिजे की माझ्या बाजूचा माणूस सायकलवर चालून राहिला आणि त्याच्या बाजूच्या माणसाजवळ बिचाऱ्याजवळ सायकली नाही, तो पायी चालला. तर प्रगती करायला पाहिजे, परंतु प्रगती करताना ती प्रगती जिद्दीने आणि ध्येयसमोर ठेवून करायला पाहिजे. आज व्यसनाचा विळखा तुमच्या सभोवताली येऊन पडलेला आहे. हे जे मोबाईल आहे हे दुधारी तलवार आहे. यानं शत्रूचा नाशही करता येते आणि आपला गळाही कापता येते.
तर याचा वापर कसा करायचा, याचा वापर ज्याला करता आला, हे कोणी इन्व्हेन्शन केलं माहिती आहे का तुला? मला मोबाईल आणि हे ॲप वगैरे कोणी काढले? सर्वात पहिले कोणत्या देशात निघाले? डुप्लिकेट वस्तू कोणत्या देशाच्या येतात? चायनाच्या ना. स्वस्त, एकदा वापरले की खराब झाले की फेकून द्या. तर चायनानी ज्या देशांनी हे मोबाईल काढले, हे सर्व उपकरणं काढली, त्या देशामध्ये आता 18 वर्षाच्या खालील मुलांना मोबाईल वापरायला बंदी आहे. आणि आता ते कोणते खेळ खेळायला लावणार त्यांच्या पोरांना? भाऊ, ते खूपच मी आपले विटी दांडू, हे जुने जे खेळ आपण खेळत होतो, झाडावर चढून डाबडुबली खेळणे, हे खेळ ते त्याच्या पोराला खेळून आणले, साऱ्या जगाला पागल बनवून टाकलं. आणि आपला पोरगा बसलाय हे पाहत रात्री 2 वाजेपर्यंत. त्याला हे माहीतच नाही की वरून, कारण त्याचे वडील बिचारे थकून येतात, ते 7 वाजता झोपून जातात आणि त्यांना 5 वाजता उठून परत शेतात जायचं असते आणि हारा बसतो रात्री 12 वाजेपर्यंत उल्लू धंद करत पाहत. तर हे बेटा, मोबाईलपासून दूर राहा. आणि या मोबाईलमध्ये जेवढा डाटा येतो तो 80% फेक डाटा आहे, खोट्या गोष्टी असतात. आपलं व्ह्युअर्स वाढवण्यासाठी, आपलं काहीतरी करण्यासाठी, आणि आमिष असतात. आता तर आपण कॉल लावला की येतो की बा आमिषाला बळी पडू नका, कुठेही पैसे टाकू नका, तुमचे पैसे डबल करून देऊ, नोटाचा पाऊस पाडू, धमकं करू, आपल्या तिकडे लाल गोटा, तिकडे तुम्हाला नागमणी देऊ. माझा एक नातेवाईक आहे, त्याला एका माणसाने धन काढून देतो म्हणून डुबवलं. मी त्याला विचारलं की बा ठीक आहे रे बाबा, तो धन काढून देणारा कुठं राहतो? तो म्हणे रेल्वे लाईनच्या झोपडपट्टीत. म्हटलं लेका, तू इतका हुशार माणूस, तुला एवढं नाही समजलं का की जर तो तुला धन काढून देऊन राहिला, मग तो कशाला झोपडपट्टीत राहिला? धन नसतं काढून घेतला आणि बंगला बनवला असता. तर ह्या लोकांपासून दूर राहा. प्रामाणिकपणा, सचोटीमध्ये मधून मिळवलेले जे यश असते ते तिकाला बाधित असते, त्याला काही चॅलेंज नाही आहे. जसं सोनं किती तापवलं तर सोनंच राहतं, त्याचं पितळ नाही होत. परंतु पितळावर सोन्याची पालिश दिलेली असल्याने थोडंसं तापवलं की ते लक्षात येतं की हे पितळ म्हणजे आहे, सोनं नाही आहे. तर तसं म्हणून आपल्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे व्हा, चांगलं शिक्षण घ्या, तुमच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करा, आणि ज्या अपेक्षेने, ज्या कष्टाने तुम्हाला ते इथं शिकायला पाठवतात, इथं प्राध्यापक ज्या हिरिरीने शिकवतात, मला अभिमान वाटतो की नेट, सेट, PhD झालेले, पेटंट झालेले, रिसर्च करणारे असे प्राध्यापक इथं आपल्याकडे आहे. तर कुठे जायची गरज नाही आहे, कुठे अकोल्याला पुण्याला जाऊन काही होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, माझे 3 मुलं इथं शिकवले मी. आणि इंग्लिश मिडियम नव्हतं तर तिला म्हटलं ठीक आहे, तू इंग्लिश मिडियममध्ये हे दे, मराठी मिडियममधून समजून घे आणि इंग्लिश मिडियममध्ये परीक्षा दे. तर आपल्याला सर्व काही करता येते, आपलं हे पाहिजे. बराच वेळ झाला. या शताब्दी वर्षामध्ये आपण अनेक प्रकारचे उपक्रम घेणार आहोत. 1-2 घोषणा मी सुद्धा ठरवलं की आज जसं मी तुम्हाला सांगत आहे की आज तुम्ही हा संकल्प केला, मी सुद्धा काही संकल्प केलेले आहे. भाऊ, माझी एक इच्छा आहे की येणाऱ्या 1 वर्षामध्ये एक इंटरनॅशनल स्कूल, इंग्रजी माध्यमाची, CBSEची इथं इन्शाअल्लाह आपण सुरू करू. की ज्या तोडीची शाळा कुठंच नाही आहे, इंटरनॅशनल लेवलची एक शाळा इंग्रजी माध्यमाची, ज्यांना परमेश्वराने पैसा दिलेला आहे आणि ज्यांना वाटते की आमच्या पोरांना इकडे तिकडे आज 20-20, 25-25 किलोमीटर, 50 किलोमीटर आपण लहान पोरांना बसेसमध्ये कोंबून पाठवून राहिलो, त्याची काही गरज पडणार नाही. ती एक खंत आहे. आपण सुरूही केलं होतं, पण त्याला आपल्याला चांगलं स्वरूप देता नाही आलं. परंतु एका नवीन नियोजित जागेमध्ये एक आपलं इंग्लिश माध्यमाचं इंटरनॅशनल स्कूल इन्शाअल्लाह आपण येत्या पुढच्या वर्षापासून सुरू करू. त्याचसोबत या शताब्दी महोत्सव वर्षामध्ये जे आमचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांकरता अधिक चांगलं काय करता येईल, त्यांच्या आयुष्यामध्ये अजून चांगलं काय करता येईल, एज्युकेशनली काय करता येईल, फिजिकली काय करता येईल, इकॉनॉमिकली त्यांना कसं, त्यांना आणि त्यांच्या पालकांना कसं सुदृढ करता येईल, त्या दृष्टीने काही प्रोजेक्ट आहे तेही करत आहोत. परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी काही रिसर्च करून काही औषधं कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं आहे.
आरोग्य सेवा डॉक्टर पटेल साहेब जे रुग्णालयाच्या माध्यमातून करतच आहेत. बाकीही स्पर्धा परीक्षा केंद्राचं आपलं थोडंसं, आणि मागे आपली लायब्ररी आणि जी अभ्यासिका आहे ती तेवढी अद्ययावत नव्हती. आता आपलं बांधकाम चालू आहे आणि मागच्या भागाला चांगली लायब्ररी आणि अभ्यासिका सुद्धा आपण सुरू करू. आपलं शरीर सदृढ राहावं म्हणून आपण जिमचं सर्व सामान आणलेलं आहे, परंतु स्वतंत्र आपल्याला जिमसाठी बिल्डिंग नसल्यामुळे त्याचा आपण पूर्ण असा उपभोग घेऊ शकत नाही. त्या पद्धतीने जिमसाठी एक नवीन दालन सुरू करणं, असे अनेक उपक्रम आहेत. मी सर्व सर्वशक्तिमान परमेश्वरांनी प्रार्थना करतो की परमेश्वर हे सर्व पूर्ण करण्याची आम्हाला शक्ती देव. जय हिंद, जय महाराष्ट्र.